तुमच्यासोबत कोण कोण लोक भाजपा सोडणार आहे. तर मी पहिले सांगितलं की मी भाजपा फोडण्याचे प्रयत्न नाही करत, पण माझा खूप जिवलग मित्र आहे आरजी त्रिवेदी, त्यालाही माझ्यासोबत साहेब जे आहे आपले देरकर साहेब, त्यांनी मला ज्या दिवशी उईके साहेब आले होते त्या दिवशी ते भाजपा के इसमें मैं 7 नंबर में स्थानिक हूँ और 10 नंबर में एक्चुअली मेरा वोटिंग प्रभाग 10 नंबर है. तो 7 या 10 में भी किसी भी तरह से मेरा उल्लेख नहीं है, मतलब इस लिस्ट में कहीं मेरा नाम नहीं. तो आप वो बहिष्कार इन्होंने मतलब सिर्फ बोलकर नहीं तो कर भी दिया. भारतीय जनता पार्टीमध्ये असताना जिल्हा उपाध्यक्ष पदावर होतो. एक चांगली अपॉर्च्युनिटी ते जिल्हाध्यक्ष साहेब प्रफुल्लजी चव्हाणनी मला दिली होती, पण इथल्या स्थानिक जे लोक आहे, जे स्थानिक माजी आमदार साहेब किंवा जे स्थानिक नेते आहे, त्यांनी माझ्या पदाची गरिमा कधी ठेवली नाही, त्याचा मान सन्मान कधी ठेवला नाही. मला कोणत्याही कार्यक्रम प्रसंगात त्यांनी मान देऊन सन्मान देऊन बोलवले नाही. आता स्वराज्य संस्थेची निवडणूक जवळ आलेली आहे, त्याच्यासाठी जेवढ्या मीटिंगा झाल्या, जेवढे प्रतिनिधी निवडायचे होते आणि जे जे प्रभार वाटप केले गेले, त्या एकही मीटिंगला मला बोलवलं नाही व एकही प्रभार माझ्याकडे दिला नाही. त्या प्रभागाची लिस्टही मी काल दाखवली होती जेव्हा मी पत्रकार परिषद घेतली होती. त्याच्यात सर्व पदाधिकाऱ्यांचे नाव आहे, फक्त माझंच नाव नाही. तर तुम्ही म्हणू शकता का एक हेतू परस्पर बुद्धीनं केलेलं काम आहे आणि एक संपूर्ण बहिष्कार त्यांनी माझं केलेलं होतं. याची तक्रार मी वरिष्ठांकडे केली होती, पण त्यांनी याला दुर्लक्ष केले आणि कुठंतरी मला अपमान झाल्यासारखे खूप वाटले आणि त्यामुळं मी पार्टी सोडण्याचा तो निर्णय घेतला.